नमस्कार मंडळी. तर आपण मागच्या 2 भागामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की कॅशलेस रिक्वेस्ट कशी पाठवायची, कसा फॉर्म भरायचा, कसं पोर्टलवर सबमिट करायचं, त्या रिक्वेस्ट सोबत KYC डॉक्युमेंट किंवा जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत ते कसे अपलोड करायचे, कसे कलेक्ट करायचे हे तर तुम्ही पाहिलेच असेल, बरोबर ना? त्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण हे पाहिलं की ज्यावेळेस आपण कॅशलेस रिक्वेस्ट पाठवली आहे त्याच्यानंतर एक तर क्लेम रिजेक्ट होतो किंवा डिनायल होतो किंवा अप्रूव्हल येतं, बरोबर? ते तर तुम्ही पाहिलंच असेल. चला तर मग आपण आज या भागामध्ये जे काही डिस्चार्ज प्रोसिजरला जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यासाठी आपण पेशंट ऍडमिशन टू डिस्चार्ज काय काय तयारी करावी लागते हे आज पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे काय आहे कॅशलेस डिपार्टमेंटमध्ये TPA कोऑर्डिनेटर सोबत जे काही वर्कआउट होतं त्याचे चॅप्टर चालू केलेले आहेत. माझ्यामुळे तुम्हाला थोडंफार नॉलेज भेटलं, तुम्हाला थोडीफार मदत भेटली तर हे व्हिडिओ केलेले आहेत. छोटासा इंट्रो देते मी. मला 10 वर्षापासून हेल्थ इन्शुरन्स TPA कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करते. जे डेली अनुभव येतात, जे काही क्वेरीज असतात, ज्या काही प्रोसिजर असतात मेडिक्लेम डिपार्टमेंटमध्ये त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्याच्यामुळे माझा चॅनल तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर काय होतं ना, ज्यावेळेस आपण बघा इनिशियल अप्रुव्हलसाठी KYC डॉक्युमेंट असतात, IPD पेपर असतात, प्रिस्क्रिप्शन असतं किंवा जे काही कॅशलेस रिक्वेस्टसाठी IPD पेपर लागतात, जे काही डॉक्युमेंटेशन असतात ते आपण पाठवतो डे फर्स्टमध्ये ज्यावेळेस पेशंट ऍडमिट होतो त्यावेळेस, बरोबर? त्याच्यानंतर क्वेरी येते, हे मी तुम्हाला सांगितले. आपण आज पाहणार आहोत डिस्चार्ज प्रोसिजर काय असते. कसं आहे ना, आपल्याकडे पेशंट मेडिकल मॅनेजमेंटचं असेल तर अंदाजे 3 ते 4 दिवस राहतं. सर्जिकल असेल तर 4 ते 5 दिवस त्याचा स्टे असतो हॉस्पिटलमध्ये, बरोबर ना? तर मेडिकल मॅनेजमेंटचं मी तुम्हाला सांगते. अंदाजे कसं होतं, एखादा समजा डेंग्यूचा पेशंट असेल तर त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन लागणार आहे डिस्चार्ज प्रोसेसला ते आपण आधीच 3-4 दिवसामध्ये बरोबर डॉक्युमेंट आहेत का किंवा IPD नोट्स आहेत का किंवा त्याचे काही लॅब रिपोर्ट केलेत का, लॅब बिल आहे किंवा एखादा ECG केला असेल, एक्सरे काढला असेल, त्या पेशंटचे डॉक्युमेंट रेडी करणं किंवा ते डॉक्युमेंट आपल्या फाईलला कलेक्ट करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण कसं होतं, ज्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होतं त्या दिवशी आपण ह्या गोष्टी जर करत गेलो तर आपला वेळ जातो. आणि ज्यावेळेस आपण डिस्चार्ज पाठवतो इन्शुरन्स कंपनीला पोर्टलद्वारे, ईमेलद्वारे, त्यावेळेस खूप घाई होते. त्याच्यामुळे आपण अगोदरच पेशंटचं काही प्लॅन असेल, बाबा ऍक्च्युली प्लॅन कधी नसतं. पेशंट ज्या दिवशी बरा होतो त्यानंतरच तो प्लॅन होतो की बाबा पेशंटला डिस्चार्ज आहे. राऊंड नंतर जे काही डॉक्टर असतील, RMO असतील, जे काही ट्रीटिंग डॉक्टर असतील ते तुम्हाला सांगतात. तर मग तुम्ही किंवा डॉक्टर जे काही RMO डॉक्टर आहेत त्यांच्या मदतीनं डिस्चार्ज समरी बनवता आणि ते डॉक्युमेंट प्रिपेअर ठेवता, बरोबर? पण ज्यावेळेस तुम्ही TPA डेस्कला काम करतात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं आणि त्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे, म्हणूनच सांगते. तर मग कसं आहे ना, ज्या दिवशी पेशंट डिस्चार्ज होणार आहे, आता तुम्हाला आदल्या दिवशी अंदाज येतोच की बाबा ह्या पेशंटचं प्लेटलेट काउंट चांगलं आहे किंवा एखाद्या पेशंटची डिलिव्हरी झाली आहे किंवा सर्जिकल काही ट्रीटमेंट झाली असेल तर त्याला उद्या डिस्चार्ज आहे. थोडीफार इन्फॉर्मेशन डॉक्टर तुम्हाला देतात किंवा जे काही RMO डॉक्टर असतात ते तुम्हाला देतातच, बरोबर? त्यानुसार तुम्ही डिस्चार्ज समरी डॉक्टरांकडून बनवून घेणं गरजेचं आहे. आता डिस्चार्ज समरीमध्ये काय काय पॉइंट्स असतात ते डॉक्टरांना माहितीच असतात, फक्त तुम्हाला ते करून घेणं ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट फायनल बिल. फायनल बिलामध्ये काय होतं ना, जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्ही कसं प्रिपेअर करताय, काय काय लागलेलं आहे पेशंटला, काय काय ट्रीटमेंट लागलेली आहे, पेशंट कोणत्या रूम मध्ये आहे, हे सगळं फायनल बिल मध्ये होतं. वाटलंच मी तुम्हाला सेपरेट फायनल बिल कसं बनवायचं हा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगू शकते. जर तुमची रिक्वायरमेंट असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे? त्याच्यानंतर मेडिकलचं बिल, जे काही पेशंटला लागणारे मेडिसिन आहेत त्याचं मेडिकलमधून किंवा फार्मसी डिपार्टमेंटमधून सेपरेट बिल येतं. त्यानुसार ते बिल त्या दिवशीच बनतं. ऍडमिशन टू डिस्चार्ज ज्या काही मेडिकली, जे काही फार्मसी, जे काही औषध गोळ्या लागलेल्या आहेत त्याचं प्रॉपर बिल घ्यावं लागतं. नंबर 4 लॅबचे रिपोर्ट. पेशंटची काय काय लॅब केलेली आहे. आता समजा XYZ डेंग्यूचा पेशंट आहे त्याच्यासाठी CBC काउंट असतात किंवा हिमोग्रान असतं किंवा विडाल किंवा डेंग्यूचा रिपोर्ट, जे काही टेस्ट केलेल्या आहेत पेशंटच्या ते रिपोर्ट चेक करणं आणि कलेक्ट करून घेणं लॅबकडून हे आपलं काम आहे, म्हणजे TPA डेस्कचं काम आहे, बरोबर? त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं ना,
पेशंटचं जे काही नाव आहे, एज आहे किंवा जेंडर आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ते रिपोर्ट त्या डेटला व्यवस्थित प्रिंट आउट झालेत का तेही पाहणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याचं बिल, लॅबचं बिल जे काय असेल ते घ्यावं, किंवा पेशंटचं एखादं सोनोग्राफी झालेली असेल, एक्सरे झाला असेल, ECG झाला असेल, ते कलेक्ट करणं, त्याचं बिल, त्याचा रिपोर्ट सगळं फाईलला लावून ठेवणं हे गरजेचं आहे. बरोबर. कारण ते आपल्याला बिलामध्ये लावण्यासाठी गरजेचं असतं. ते कलेक्ट करणं ही तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही प्रिस्क्रिप्शन असतात मेडिकलवाल्यांना, जे पेशंटसाठी लागणारे औषध गोळ्या असतात त्याच्यासाठी एक प्रिस्क्रिप्शन बनवतात डॉक्टर लोक. ते प्रिस्क्रिप्शन सुद्धा तुमच्या सोबत असणं, तुमच्या डॉक्युमेंटला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता झालं फायनल बिल, डिस्चार्ज समरी, मेडिकलचं बिल, लॅबचे रिपोर्ट, लॅबचं बिल, आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत किंवा एखादा पेशंट बाहेर MRI ला गेला असेल तर त्याचं MRIचा रिपोर्ट कलेक्ट करणं, MRIचा रिपोर्ट जोडून ठेवणं, त्याचं काय बिल आहे ते बिलामध्ये इन करणं हे गरजेचं आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी डिस्चार्ज करताना लागतात आणि ह्या गोष्टी तुम्ही आदल्या दिवशीच प्रिपेअर करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाईल डिस्चार्ज करताना पेशंट, आणि अप्रूव्हल लगेच येईल. चला तर मग आज जे काही मी सांगितलं आहे डिस्चार्ज प्रोसिजर काय असते हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पेशंटची. चला तर मग भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तुम्ही मला नक्की टॉपिक सुचवू शकता की तुम्हाला काय शिकायचंय किंवा तुम्हाला काय क्वेरी असेल तर नक्की मला SMS, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन टॉपिक घेऊन. थँक्यू.